अतिवृष्टी झालेली आहे हे पुऱ्या महाराष्ट्राला लागू का आपल्या जिल्ह्यापुरती आहे शासनाचा असा जे आहे टोटल महाराष्ट्रासाठी अतिवृष्टी लागू झालेली आहे. तर त्या अतिवृष्टीचे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतामध्ये जाऊन पंचनामा करायचा आहे. तर ते पंचनामा करण्यासाठी त्यांना त्यांच्या स्वतःचा आधार कार्ड, 7/12 असेल उपलब्ध तर 7/12, नसेल तर चालेल, आणि बँकेचं पासबुक, हे 2 पुरावे देऊन ते पंचनाम्याचा एक फॉर्म आहे असा शेतकऱ्यांमध्ये तुम्ही द्यायचे. ते 2 पुरावे दिल्यानंतर ते 3 अधिकारी येऊन तुमच्या शेतामध्ये पंचनामा करतील. तुमचं काय काय नुकसान झाले ते, आणि ते शासनाकडे दाखल केल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळेल. गावकरी तुम्ही पण तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जा आणि पंचनाम्यासाठी कागद दाखल करा आणि गावकरीला सबस्क्राईब करा. बस.